फायनली सगळे रेडी झालेले आहेत. आता निघलोय. सकाळचा 4चा टाइम होता. पण पोरं आहेत 4 वाजता उठूच शकत नाही. 8 वाजलेत आता इथं रूम वरती. आता जाऊ जरा सेटलमेंट गेले. जाऊ तिथं बघू कसं काय आहे आणि मग दर्शनाला जाऊ. दर्शनाच्या लाईनीला लागू. चला रे निघू चला लवकर. चला आता मी रेडी झालेलो आहेत. रेडी होऊन निघतो आता दर्शनाला जायला. आपले सगळे पोरं तयार झालेले आहेत. मस्त तांबडा पांढरा रस्ता गेलाय कुणालनी. माझा पण तांबडा पांढराच आहे. पण चालून घेऊ. आता आपली रिक्षा तयार झालेली आहे. रिक्षामध्ये मस्त निघू दर्शनाला. चालू आता रिक्षातून निघलोय आणि एवढा गार वाटतोय काय सांगू. काकडले पोरं डायरेक्ट काकडले. जाम खतरनाक गार वाटतोय इकडं. ठीक आहे एवढं चालू शकतो. एवढं काय नाही. रात्रीचे जास्त गार पडतो. घोंगड्या जरा जास्तच पाठी घेऊन या. खतरनाक धुका पडलाय. जाम धुका आहे. सुरीप गुलाबाचं फुल घेतोय. नारळ अजून पाणी होतं. इथले एक पोलीस आहेत. त्यांनी आपली मदत केली. म्हणजे चला म्हणजे पोलीस म्हणजे ते ओळखीचे आहेत आपल्या. दर्शनच्या ओळखीचे आहेत. दर्शनच्या ओळखी लांब लांब आहे त्याच्यामुळे. आतमध्ये मोबाईल अलाउड तर नाहीये. बघू शकतो जमल नाही जमल. शूट करायला दाखवायला मिळेल नाही मिळेल काय सांगू शकत नाही. गर्दी बघू शकता तुम्ही. खूप गर्दी आहे. दर्शन तर आपलं झाले. बोला खाटू नरेश की जय. आता इथून आपण जाणार पुढे श्यामकुंडकडे. आता आपण चाललो श्यामकुंडकडे. जसे जसे दुपार होत चालले तशी तशी गर्दी खूप वाढत चालले. हा आहे तो श्यामकुंड ज्याच्यामध्ये पहिले स्नान करतात आणि मग दर्शनाला जातात. पण आपण पहिले दर्शनाला गेलो आणि नंतर स्नान नाही म्हणजे. आणि या साईडला आरजीचे नारळ लावले जातात. ज्यांची काय आरजी असेल इच्छा असेल ते लावतात. आता आपण उतरतोय खाली श्यामकुंडामध्ये. स्नान तर नाही करू शकत पण अंगावर थोडंसं पाणी ते घेऊ शकतो. जेवढ्या लवकरात लवकर तुम्हाला दर्शन करता येईल तेवढ्या लवकरात लवकर तुम्ही दर्शन करा. नाहीतर असते खूप गर्दी वाढत जाते. त्याच्यामुळे तुम्ही जेवढं लवकर उठाल तेवढं तुमच्यासाठी चांगले आहेत. तर श्यामकुंडमध्ये आपण हे बघा किती लोक आंघोळ केले धुतात. श्यामकुंडाच्या बाहेर निघून तुम्ही लेफ्ट साईडला आला का इथे तुम्हाला एक राधाकृष्णाचं सुंदर मंदिर लागतं. मंदिराचं नाव आहे ठाकूरजी मुकुंद असं काहीतरी नाव आहे. तर आतमध्ये चला आपण आतमध्ये जाऊ. आपको कितने साल हो गए इधर दुकान का? 3 साल. 30 साल. जर कोणी असेल ना जर आला नाही तर इथं मिर्ची पकोड़ा और इसे क्या कहते हैं? बाबा रामदेव कड़ी कचौरी नाम है दुकान का. इसको क्या बोलते हैं? चौथी ब्रांच है. एक सुपर हिट है. मिर्ची पकोड़ा जयपुर में 2 खाटू श्याम जी में खाने के सामने भी है. मिरची पकोडा आणि कढी कचोरी नक्की ट्राय करा. कडक टेस्ट आहे. आल्यासारखं काहीतरी मन तृप्त होतं डायरेक्ट. म्हणून तृप्त होतं. भारी आहे. टेस्ट पण भारी आहे. दर्शन झालेलं आहे. नाश्त्याचं झालेलं आहे. आता जायचं आम्हाला. दर्शन पुढे आहे. आता चाललो आम्ही इथून सालासर बालाजीला. सालासर बालाजी नंतर मग पुढे बघू कुठे जायचं येतो. बाबा मेरे उज्जैन वाले. चला आता रूम मध्ये निघतोय. चेकआउट करतोय रूम मध्ये आणि आता जाणार होतो मी सालासर बालाजीला. चला आता निघलोय आहेत आम्ही सालासर बालाजी जायला. सालासर बालाजी इथून 130 किलोमीटर आहे. अजून किती टाइम लागेल काय माहिती नाही. पट्टीचा ड्रायव्हर पुढे बसलेला आहे. दोन्ही पट्टीचा ड्रायव्हर आहेत. आता किती खेचतात काय माहिती. सो लेट्स डू इट. आता सीएनजी पंपावर आलोत सीएनजी भरायला. गाडीला भूक लागले नेहमीसारखी. पट्टीचा ड्रायव्हर हँडल करणार आहे आज. पट्टीचा ड्रायव्हर पूर्ण दिवसभर गाडी. आम्ही फक्त जेवणार आणि झोपणार. चला पोचलेलो आहेत. 14,540 सालासर बालाजीला पोचलेलो आहेत. इथून मंदिर 350 किलोमीटर 350 किलोमीटर होते 350 मीटर लांब आहे. आता जाऊ बघू दर्शनाला किती लाईन आहे किती नाही सगळं चेक करू. काय बोलतो सौरभ? काय बोलतोस का? काय नाही बोल काहीतरी. दर्शन घेऊन यायचं पहिले. आणि दर्शन केल्या केल्या खाटू श्यामचं दर्शन केल्या गेल्या पगार क्रेडिट झालेला आहे अकाउंटला. आज काय जल्लोष होणार आहे म्हणजे. ए परशी गे रे. ट्रॉफिक तर लागले फुल. गर्दी एवढी वाटत नाही.
कारण की आता 1 वाजून गेलाय, 1:30 वाजलाय. 1:30 वाजता आम्ही पोचलोय. जरा प्रसाद घेतलाय देवाला, बघू आता. पुढे गेलती, मला असं वाटलं गेले असेल पुढं, नाही थांबले. आणि आलेलं आहे मंदिर, मंदिराची समोरची हे बघा एंट्री. आता जाऊ आपण तिथं. बोललो काय घेत नाही काय सोबत, तरी बोलतो नारळ घ्या, मेन नारळावर गेम आहे सगळी. आता मेन एंट्रन्स मंदिराचा. पब्लिक तर एवढी नाही दिसणार की विकेंड नाही आहे ना, विकेंडला गर्दी असते कुंड पेट्रोल आहे सगळे शेक. मला अलाउड नव्हतं, मस्त दर्शन झालं, लगेच दर्शन झालं, जास्त एवढी गर्दी नव्हती. आता आपला नारळ घेतला आहे आरतीचा, तो चढू आपण नंतर. इथं बांधायचे, इथं चढवायचे वाटतं, तर आता बांधून टाकू नारळ. आमचा जास्त गर्दी होती त्याच्यामुळे टाईम तर नाही लागला. बाकीचे आमचे मेंबर आहेत ते आत नाही थांबले, ते येतात मागून. आता इथून डायरेक्ट नॉनस्टॉप सावरिया साईडला जायचे. सावरिया साईड इथून जवळजवळ किती 420 किलोमीटर आहे. असं नवीन आहे, समजून घ्या. मार्केटमध्ये नवीन माणूस आहे, जरा समजून घ्या, ॲडजस्ट करा आणि सपोर्ट करा, बस एवढाच. जेवायला सगळे थांबणार होतो, पण प्लॅनमध्ये चेंज आहे. सगळे बोलतो आपण छोले भटुरे खाऊ आणि नॉनस्टॉप गाडी जाऊ, म्हणजे जो जेवणाचा टाईम आहे तो कमी होईल आणि इथले इथेच खाऊन सगळे निघा. छोले भटुरेची ऑर्डर दिले. शेटला डोसा पाहिजे, शेट माणूस आहे बाबा, व्हाईट कार्ड काय बोलायचं. बघा तर डोसा यांची वाट बघतोय, डोसा आला का खाऊ आणि डायरेक्ट निघू. स्वतःचा डोसा संपवून आता छोले भटुऱ्यावर नजर आहे ती सुदीप पिंगलेची. तर आपला नाश्ता विष्टा आता सगळं झालेलं आहे. आता आपली गाडी थेट जाणार सावरिया सेटला. 440 किलोमीटर दाखवतोय, भाऊ एकटा नडणार आहे 440 किलोमीटर. तर बघूया किती टाइम लागते किती नाही. आता डायरेक्ट भेटू सावरिया सेटला, तोपर्यंत बाय. अशा प्रकारे 500चा फटका बसलेला ट्रस्टीला, ओव्हर स्पीडिंगचा फटका बसलेला आहे सुदीप शेटला. आपल्याकडे 500 वरती पैसे जातील. अरे तुम्ही बोललो 80 दिलाय, 80 दिलाय तशी. अरे सांगते आणि पुढे बघतो थांबा म्हणतो. अरे नाही, फोटो काढलेला ठीक आहे फोटो जाऊ काढायला दे. नाही. अशा मोठ्या मोठ्या ट्रिप मध्ये अशा छोटे छोटे फाईन बसत असतात. 8,000चा फाईन बसला एकदा माहिती ना आपल्याला. ते आमचे दर्शन शेट्टी जरा हँडल केला म्हणून या बेरला पण दर्शन शेट्टी हँडल केला. ठीक आहे, अजून काय भेटला तर तुम्हाला दाखवतो. आता आहोत आम्ही काहीच जयपूर सिटी मध्ये, आणि जयपूर सिटीच्या बाहेर ब्रिज क्रॉस केला का सीएनजी पंप लागलाय. सीएनजी पंप पुन्हा एकदा आपल्या गाडीमध्ये सीएनजी टाकतोय. काय ते काहीतरी खाला आणलाय. तब्बल 9 तासाच्या प्रवासानंतर एक हॉटेल भेटले चांगला. काय हॉटेलचे नाव हॉटेल आहे आपलं, रेस्टॉरंट आहे. लोक जाऊ दे जेवू, तिकडे काय भेटायला म्हणून वाटत नाही. आता जाऊ जेवू आणि मग तिकडे रूम घेऊन सलासर बाजूला रूम घेऊन तिकडे हॉटेलमध्ये तर काला कुत्रा नाही दिसत. एकच फॅमिली आहे कोणतरी आणि आम्ही सगळी, बाकी कोण नाही अख्ख्या हॉटेलमध्ये. पूर्ण हॉटेल खाली. शेट आमचं काहीतरी मागवत आहेत या शेअर आमचं. भावानो ग्रुप आहे आमचा कडक. प्लॅन डायरेक्ट चेंज केलेला आहे. आता डायरेक्ट कॉलिंग उज्जैनला भेटू आता डायरेक्ट. सुदीप भाई आपला एकटा नडलेला आहे. किती वाजले रात्रीचे 1 वाजलाय. किती वेळ रात्रीचे 1 वाजलाय. सुदीप भाई एकटा नडलाय. आता चालू आपण डायरेक्ट नॉनस्टॉप उज्जैनला. जामच थंडी पडले, शेकोटी पेटवले. सौरभ शेट टाको. चला पहाटेचे 3 वाजलेत आणि 3 वाजता पोचलो मी उज्जैनमध्ये. आता रूम बिम बघायला लागेल. रूम बिम बघून मस्त फ्रेश होऊ आणि झोपू.